मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. जमिनी बळजबरीने घेतल्या जातात अशा पद्धतीची टीका काँग्रेसच्या लोकांनी केलेली होती. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी भाजपच्या लोकांनी पण हे सांगितलं की काँग्रेसचे लोक सुद्धा काही चांगले नाही आहेत, तेही दिशाभूल करत आहेत आणि दिशाभूल करून त्यांना केवळ आपलं महत्त्व वाढवायचं आहे. ते महत्त्व वाढवून त्यांना कमिशन मिळवायचे आहे. फार नाही पण दोघांच्याही टीकाटिप्पणीमध्ये सत्यता आहे. गेली 15-18 वर्ष आम्ही या जमिनीच्या प्रश्नांना घेऊन जिल्ह्यात विशेषतः गृहखानीच्या संबंधात आम्ही सगळे डाबे आणि ग्रामसभा लढत आहोत. हे लढत असताना आमचा अनुभव जो राहिलेला आहे तो वाईटच राहिलेला आहे. त्यावेळची विरोधी असलेली भाजप, त्यावेळचा सत्तेत असलेला काँग्रेस हे त्याही वेळेला लोकांच्या सोबत कधीच नव्हते. आज सुद्धा भाजप सत्तेत आहे, पण भाजपच्या लोकांना सुद्धा कोणत्याही शेतकऱ्याची शेती किंवा कोणाचं जंगल वाचवायचं आहे असं मला दिसत नाही. तर ह्यांचा जो नेहमीचा एक भाग राहिलेला आहे तो भाग म्हणजे स्वतःचं काय स्वार्थ साधून घेता येईल हाच राहिलेला आहे, सत्ता काँग्रेसची असो की भाजपची असो. आणि म्हणून मग आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या भूमी संपादनाच्या बाबतीत असेल किंवा खाणीच्या बाबतीत असेल, या अशा दिशाभूल करणाऱ्या आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेणाऱ्या पक्षांच्या सोबत जाऊन न्याय मिळणार नाही. आणि कुठेतरी जी जनतेची खऱ्या अर्थाने कायदेशीर बाजू असलेली लढाई आहे ती मागे टाकली जाते. या दोघांच्या लढाईत, या दोघांच्या भांडणामध्ये, या दोघांच्या कमिशनखोरीच्या वादामध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शेती ही भांडवलदारांच्या घशात जाऊ नये. या जिल्ह्यातलं जंगल जे वन हक्कानी, जे पैसा कायद्याने लोकांना मिळालेलं आहे ते या भांडवलदारांच्या देशात जाऊ नये अशी आमची डाव्या पक्षांची, या जिल्ह्यातल्या ग्रामसभांची आणि पर्यायाने शेतकऱ्यांची भूमिका आहे. आम्ही विरोधाला विरोध म्हणून काही भाजपवर किंवा काँग्रेसवर टीका करतोय अशातला विषय नाही आहे. आम्ही सातत्याने बोलतो की खाणी रद्द झाल्या पाहिजे, कारण खदान आहे म्हणून प्रकल्प लागणार आहे. आज फक्त 349 हेक्टरवर जी लीज आहे बायडला, तर कोनसरीमध्ये स्टील प्लांट सुरू आहे, वडलापेट्याला दुसरा सुरू करण्याच्या तयारीमध्ये लागलेले आहेत, शेतीला सुद्धा चालू झालेला आहे. आणि जिल्ह्यामध्ये आपण बघतो गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक अपघाताचे प्रकरणं असतील, भूमी संपादनाचे विषय असतील, हे गंभीर आहेत. अनेक लोकांवर अन्याय झाला आहे, पण न्याय कोणाला मिळायला अजूनपर्यंत काही आम्हाला दिसत नाही आहे. ज्या वेळेला कोनसरीचा प्लांट किंवा कारखाना तिथे करायला घेतलेला होता त्यावेळेला तिथे शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याही वेळेला तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आणि त्या वेळेला सुद्धा आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की आत्ताचे जे आमचे सन्माननीय खासदार साहेब आहेत यांनीच चामोर्शीच्या LDO कार्यालयावर आम्ही जमीन देणार नाही म्हणून मोर्चे काढले, आंदोलनं केले. पण आज काय परिस्थिती आहे, तिथली 1000-1200 एकर जमीन ही कंपनीकडे गेली. ही आपोआप गेलेली नाही. ह्या लोकांनी कुठंतरी पुढं एक बोलायचं आणि मागे एक बोलायचं अशी भूमिका घेतली. ज्या ज्या वेळेला आम्ही डाव्या पक्षांच्या वतीने आमचे नेते आमदार जयंत पाटील असतील, आमदार निकोले असतील किंवा इतर समविचारी आमदारांच्या मदतीने आम्ही हाऊसमध्ये जेव्हा हे प्रश्न लावून धरायचे त्यावेळेला कोणताही काँग्रेसचा आमदार हा
त्या बाजूने आमच्या सोबत आलेला नव्हता आणि म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. आणि आज जर बोलत असतील की आम्ही न्याय मिळवून देणार, तर त्यांच्या या भूलथापेवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवण्याचं काही एक कारण नाही आहे. भाजपनी कुठलीही त्यांची भूमिका जी आहे ती लपवून ठेवली नाही असं मला वाटते. कारण ते मुळातच भांडवलशाहीचे समर्थक आहेत. त्यांना कारखानेच पाहिजे आहेत. भिंडाळ्याला 8 तारखेला मागे शेतकऱ्यांचा मेळावा झाला. तिथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण होते, भाजपचे आमदारही होते. 9 तारखेला आमदार महोदय आपल्या कार्यकर्त्यांसकट कलेक्टर साहेबांना भेटले, सांगितलं की जमिनी घेऊ नका. फोटोबाजी झाली, प्रेस नोटा आल्या. 11 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला 14 गावांच्या भूमी संपादनाचा. हे काय याच्यावरून काय समजायचं आम्ही की तुम्हाला फक्त सोंग करायचे आहे, जमिनी वगैरे काही वाचवायच्या नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार बोलतो की जमिनी घेऊ नका आणि जिल्हाधिकाऱ्याची एवढी हिंमत होते. तो मुख्यमंत्र्याचा जवळचा माणूस आहे, त्याच्या विरोधानंतर सुद्धा भूमी संपादनाचे आदेश निघत असतील तर हे फक्त बोलायचंच आहे आणि पडद्यामागून जमिनी हडपायच्या आहेत. यामुळे आम्ही वारंवार एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी विरोधक मिळून हे नेहमी फसवणूक करायला पाहतात आणि म्हणून यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी परिस्थिती नाही. माझ्या स्वतःच्या गावामध्ये विमानतळ होऊ घातलेला होता. मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे आजच्या तारखेत 24/3 मी RTI मध्ये माहिती घेतलेली माझ्याकडे आहे. माझ्या स्वतःच्या ग्रामसभेत मी स्वतः उपस्थित राहून आम्ही विमानतळाला विरोध केलेला होता आणि ते ठराव फरवरी 2025 मध्ये घेतले. त्याचा पाठपुरावा केला. तुम्ही लोकांनी चांगला बातम्या वगैरे प्रसिद्ध करून आम्हाला मदत केली. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी 25 एप्रिलला ही विमानतळाची जागा स्थगित केलेली होती. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या वडिलांना तिथं बसवलं. त्याच्यानंतर 8-10 दिवस उपोषण चाललं, क्रेडिट घेण्याचं काम केलं. आजही ते विमानतळ उलट आता यांच्या स्पर्धेमुळे ते थांबलेली प्रक्रिया आता ते सुरू करू पाहत आहेत. हे असं एकमेकांच्या वर टीका करणार, टिप्पणी करणार आणि लोकांचा घात करणार अशी परिस्थिती आहे. पण योगायोगानं आम्ही पुन्हा हायकोर्टामध्ये आहोत. लोकांच्या ग्रामसभेच्या वतीने आम्ही ती लढाई लढतो आहोत. माझं म्हणण्याचं तात्पर्य किंवा आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत ज्यामध्ये काँग्रेस भाजपच्या लोकांनी केवळ आणि केवळ राजकारण केलं आणि शेतकऱ्यांच्या हिताची कुठली भूमिका नाही आहे. आमची भूमिका ही आहे की खाणीच नाही झाल्या, कच्चा मालच तिथून निघाला नाही तर इकडे प्रक्रिया उद्योग लागणार नाही. उद्योग जर लागले नाही तर शेती वाचेल. अन्यथा MIDCचा ॲक्ट लावणार, बळजबरी भूसंपादन करणार. आत्तासुद्धा जयरामपूर भागामध्ये हे चाललेलं आहे बळजबरी भूसंपादन करण्याचं. उद्या तीच परिस्थिती भेंडाळ्यात चालेल, तीच परिस्थिती येवली मुंडजात चालेल, तीच परिस्थिती इकडची जागा संपली की ते आरमोरी वडसा तालुक्यात करतील. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की जवळपास जिल्ह्यातली 65% जास्ती शेत जमीन जी आज आहे ती येणाऱ्या काळामध्ये स्टील प्लांटसाठी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी जाणार आहे तर या खाणी झाल्या. आणि म्हणून मग आमची पहिली मागणी आहे की जे मुख्यमंत्र्यांनी इथले कायदे डावलून जिल्हा खनिज विकास प्राधिकरण नावाचं एक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे ते रद्द केलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणच्या खाणी या तातडीनं थांबवल्या पाहिजे. ज्या प्रस्तावित आहेत त्या ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत थांबवल्या पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शेतकरी जमिनी द्यायला तयार नाही तिथे MIDCचा बळजबरी कायदा लावून जमिनी हडपणे सरकारने थांबवलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रकाराला पडद्यामागून काँग्रेसनी समर्थन देणं थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं आमचं त्यांना आव्हान आहे. मी ते थांबतो. माझे सहकारी आमचे नेते आहेत डॉक्टर रमेश कपूरवार हे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा स्टील हब होणार अशी घोषणा केली. हे आपण सर्व जाणतो. आणि स्टील हब होणार असेल तर गडचिरोली जिल्ह्यामधल्या मायनिंग्स ह्या हंडवटदाराच्या घशात धरण्याचा त्यांचा डाव आहे हे स्पष्ट आहे. आणि मग पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका जिल्ह्याचे पालकमंत्री होतात. याचाही अर्थ पत्रकार मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे स्पर्धा आहे. गडचिरोली जिल्ह्याचा कधी काळी कोणी पालकमंत्री होत नव्हता, आता पालकमंत्र्यासाठी स्पर्धा आहे मुख्यमंत्र्यापेक्षा. तर याच्यावरती जरा गंभीरतेनं आपणही विचार करावा. आणि ज्या ज्या ठिकाणी खाणी निर्माण झाले त्या ठिकाणचे जंगल उद्ध्वस्त झाले, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले, अपघाताचे प्रश्न निर्माण झाले, प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला. आणि ज्या रोजगारासाठी विकासाचं मॉडेल उभं केलं जात आहे तर कुशल कारागीर तर तुम्ही भाड्यानं बाहेरच्याच राज्यातून आणताय. तर गडचिरोली जिल्ह्यातला माणूस कुठे रोजगार मिळणार आहे हा माझा प्रश्न. आणि म्हणून आता जे काही गडचिरोली जिल्ह्यामध्ये या खाणीच्या निमित्तानं साऱ्या भांडवली कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्याची स्पर्धा निर्माण झाली आहे भूसंपादनाच्या संदर्भात. ते आपण पाहत आहे. म्हणजे कधी काळी GSW वडसाच्या परिसरामध्ये भूसंपादन करणार होती. लोकांचा, शेतकऱ्यांचा विरोध झाला आणि त्यांनी आपला मोर्चा चामोर्शी तालुक्यात आणला. तर ही जी परिस्थिती आहे हे जिल्ह्याला विकासाकडे नेणारी आहे की अधोगतीकडे नेणारी हा माझा प्रश्न आहे. सुरजगडचा एक प्लॅन्ट झाला, असे किती प्लॅन्ट निर्माण होणार आहे हे सांगता येणं अवघड आहे. आणि म्हणून एकीकडे सरकार विकासाच्या नावाकडे ज्या सुपीक जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या, म्हणजे 2013चा भूसंपादनाचा कायदा आपण जर समजून घेतला तर तो कायदा असा म्हणतो की शेतकऱ्यांच्या 70% संमतीशिवाय तुम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनीत भूसंपादन करता येणार नाही, नंबर 1. आणि जर शेतकऱ्यांची संमती असेल तर शेतकऱ्यांना तुम्ही बाजारभावाच्या 4 पट मोबदला द्या. पण महाराष्ट्राचं सरकार हे करत नाही. महाराष्ट्र सरकारने एक नवीन कायदा आणलाय, तो भूसंपादनाचा कायदा बदललाय. आणि महाराष्ट्राचा सरकारचा कायदा असा म्हणतो की रेट 2 पट आम्ही मोबदला देऊ. आणि म्हणजे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे समृद्धी मार्गामध्ये कोट्यावधी रुपये तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाटल्या आणि दुसरीकडे मागासला जिल्हा असलेल्या शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा हे महाराष्ट्राचं सरकार करताय असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा जो विरोध आहे भूसंपादनाला, त्या भूसंपादनाला, शेतकऱ्यांच्या भूमिकेचं आम्ही डावे सार्वे पक्ष समर्थन करतो. आणि शेतकऱ्यांची जमिनी सरकारनं, MIDCनं जबरदस्तीनं भूसंपादन करू नये, अन्यथा जो काही संघर्ष होईल त्या संघर्षात सुद्धा आम्ही उभे राहू. एवढंच मात्र या ठिकाणी. हे विमानतळासाठी जी जागा होती, आता कुठल्या ठिकाणी विमानतळ होत आहे आणि किती जागा भूसंपादन केली जाते आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? सध्या गुरुवाडा, हिरापूर परिसर आणि पुढं तिकडे नवेगाव, हिंगाळाच्या प्लेसमध्ये जी जागा आहे आणि इकडे अशा 2-3 ठिकाणी ते बघतायत. पण त्यांचा कल असा राहिलेला आहे की आता हे जे JSWला जे वाढवायचं त्यांचं काही चाललेलं आहे ते ट्रायल करतायत लोकांना म्हणजे टेस्ट करतायत की ते किती विरोध करू शकतात, कोण पुढाकार घेऊ शकतात. तर त्या निमित्ताने विरोध जर दिसला नाही तर आपल्याला ते कंपनीला घेण्यासाठी फायदेशीर होईल या तयारीमध्ये ते आहेत. आणि म्हणून मग पर्यायाने परत ती कुंकल मुर्जाची जागा घ्यायची या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की गडचिरोलीच्या विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणत्या आधारावर म्हटलं सुरू झालेले आहे? म्हणजे ते काय करतात, पहिल्यांदा सातबारे वगैरे मागवून प्रायमरी जो आहे तो डाटा तयार करतात, त्याला ते बोलतात की आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि भूसंपादन प्रक्रिया म्हटलं आता ते भूसंपादनच आहे त्यांच्या दृष्टीने. कारण इथे हम करेसो कायदा चालू असल्यामुळे ते एका दिवशी एका शेतकऱ्याची जमीन MIDCच्या नावाने करून टाकली त्या तिकडे जयरामपूर कोणसरी भागामध्ये. लोक दुसऱ्या दिवशी जाऊन बघितले तर त्यांच्या नावाचा सातबाराच नाही आहे. ते कंपनीचे लोक घेऊन आले, JCB वगैरे शेतकऱ्याला दाखवले हा सातबारा आहे म्हणे, याच्यावर आमचं नाव आहे. ही परिस्थिती आहे. ते अर्ध्या रात्री उठून त्यांना वाटेल त्या जमिनी बळकावतील अशी इथे परिस्थिती आहे. जयरामपूरचा मार्ग पण कनेक्ट बंद केला होता.
हो, त्यांना कोणीच तिथे जायला नको आहे. त्यांना लोकांना ऐकूनच यायचं नाही आहे प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे लोक करतायत सत्ताधारी. म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांचा मार्ग अडवला, त्यांच्या शेतामध्ये तुम्ही जाताय, त्यांना तिथे येऊ देत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये खासदार साहेबांची भूमिका काहीच नाही आहे. इथल्या स्थानिक आमदाराची भूमिका काहीच नाही आहे. म्हणजे प्रशासन अन्याय करताय आणि तुम्ही सत्ताधारी विरोधक लोक प्रोटेक्ट करताय त्यांना. भाजपवाले म्हणत होते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शेतकऱ्यांना जर त्यांच्या संमतीशिवाय घेऊ नये अशा भूमिकेत आम्ही आहोत असं त्यांचं म्हणणं. शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांचं जर आहे तर त्यांनी त्याच्यावर पाकिस्तानाकडून सुद्धा देत नाही याचा अर्थ शेतकरी म्हणजे अक्षरशः लोकांनी विरोध केलेला आहे. इथे आंदोलन केलं कलेक्टर ऑफिस पुढे आणि काय मुंडन आंदोलन केलं. काय झालं त्या आंदोलनाचं? तुम्ही त्याला विरोध समजत नाही का? काय खुशी असाल का त्या लोकांना तिथे येऊन मुंडन आंदोलन वगैरे? विरोध आहेच. तो कालही होता, तो आजही आहे, तो उद्या पण असणार आहे. पण तुम्ही दलाली करणार आहे म्हणून तुम्ही बोलताय की शेतकऱ्यांची चर्चा करू. म्हणजे काय करू? तुम्ही विकण्याबद्दल कन्व्हिन्स करण्याला तुम्ही चर्चा बोलता. म्हणजे भाजपवाल्यांना शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणे, विकून टाकणं, नाही तर मग आता अशीच जाणार आहे ना, हे सांगणे म्हणजे चर्चा. हे त्यांना अपेक्षित आहे. आम्हाला ती चर्चा अपेक्षित नाही आहे. तो अन्याय आहे. जर शेतकरी जमीन द्यायला तयार नाही आहे तर तुम्ही त्यांच्याशी काही पुढची चर्चा करायला खाणंच नको अशी स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही लोकांची काम. हो, ती तर आमची मूळ आणि सुरुवातीपासूनची भूमिका राहिली. आणि नको प्रकल्पही नको असं म्हणायचं. खाणच नको. खाण नसली की कच्चा माल राहणार नाही. पण रोजगाराचं जे आहे तुम्ही जंगलावर बांबू प्रोसेसिंग युनिट उसेंडी साहेबांना तिथे 18 कोटी रुपये खर्च करून पडलेला आहे. त्याला सुरू करा. असले अजून 100 प्रोजेक्ट लावा. आता ते सत्ता तुम्ही रामदेव बाबाला हिरडा बेडा आवडा वगैरे द्या. आमचं कुठं नकार आहे. त्याच्यातून रोजगार निर्माण करा. तेंदू बांबू डिंक कितीतरी सगळ्या गोष्टी आहेत. पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षाचे आमदार असे म्हणाले होते की जे वाळू आणि दारू तस्करी आहे त्याचा त्यांनी आरोप काँग्रेसच्या नेत्यांवरच लावला होता. त्याच्यावरून तेच सांगतो की हे तस्करी करणारेच लोक आहेत. ज्याच्याकडे इंचभर जमीन नव्हती तो 5-6 हजार कोटीचा मालक कसा झाला? म्हणून सत्य आहे हे तस्करच लोक आहेत. आणि पण भाजपवाले सुद्धा काही चांगले नाही हे त्यांना प्रोटेक्ट करतात. आमचं तेच म्हणणं आहे. काँग्रेसवाल्यांना भाजपवाले प्रोटेक्ट करतात. बिलकुलच करतात. यांना हिस्सा नाही भेटला की हे त्यांच्यावर टीका करतात. त्यांना हिस्सा नाही भेटला की ते त्यांच्यावर टीका करतात. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मग आमचं काय सरकारला अपील आहे की यांचं का कोणाचं ऐकू नका. तुम्ही शेतकऱ्यांचं ऐका. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे की ह्या दोघांच्या भानगडीत तुम्ही पडू नका. हे दोघेही सापनात नागनाथ सारखेच आहेत. चावला कोणी तरी विष पसरणारच आहे. तेवढ्यासाठीची आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली. तथाकथित कंपनीत एक माणूस आहे जो पहिले शासकीय सेवेत होता. त्याच्यानंतर तो त्याला त्या कंपनीत रुजू झाला आणि त्याच्यानंतर त्याचे बायकोही शासकीय सेवेत होती. त्या दोघांनी शासकीय सेवा करून कंपनीत जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर त्यांनी शेकडो एकर जागा घेतली. तर हा गडचिरोली जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीचा विकास नाही का? सिलिंगचा ऍक्ट आहे. एका व्यक्तीने किती जमीन घ्यावी हा कायदा आहे. आणि म्हणून मग जर जास्तीची जमीन घेतली असेल सरकारने त्याच्यावर कारवाई करावा. आणि ईडी वगैरे सारखे आता एजन्सी येऊ द्या ना गडचिरोलीमध्ये चौकशीसाठी. या निमित्ताने रामदासजी, आपण भाजप आणि काँग्रेस दोघांवर आरोप केला आहे, परंतु त्या कंपन्यांचा सर्वात मोठा आधार बाबा धर्मराव बाबा आत्राम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यांचं तुम्ही नाव का घेत नाही? त्यांना वाचवण्याचं काय कारण? कोणाला वाचवण्याचा काही विषय नाही. ते सुद्धा आता सत्तेमध्ये आहेत. आम्ही भाजप पर्यायी सत्तेचीच बाजू बोलत आहोत की हे सगळेच त्याच्यामध्ये लिप्त आहेत. सरकारमध्ये 3 पक्ष आहेत आणि महाविकास आघाडी हा, हे दोन्ही हेच आहेत. आपण म्हटलेलं आहे सापनाथ नागनाथ हे आहे. नाही, पण ते अजगरनाथला सोडलं ना तुम्ही. तो वेगळा नाहीच आहे ना. तो वेगळा नाहीच आहे. तो त्यांचाच भाग आहे. गिरविषारी आहे. फक्त विरठावर हे इकडे सर्वमित्र आहेत. ते अधिक बोलू शकते.
पकडून मग घ्यायचा. बरं, हे तुमच्या मागण्या झाल्या, काय पुढची भूमिका राहील? आमची पुढची भूमिका ही असणार आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर या जिल्ह्यामध्ये जे पेसा वनाधिकारामध्ये 5व्या अनुसूचीमुळे ज्या खाणी करता येत नाही आहे त्याच्यात पडवाट म्हणून जे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा खनिज विकास प्राधिकरण केलेलं आहे ते रद्द झालं पाहिजे. तो सगळ्यात मोठा धोका आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. परत सांगा तुम्ही. आपल्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा खनिज विकास प्राधिकरण जे स्थापन केलेलं आहे ते एवढ्यासाठी केलेलं आहे की जिल्हा 5व्या अनुसूचित आहे. पेसा वनाधिकार कायदे हे त्यांना अडचणीचे आहेत. त्याच्यात बदल देऊन त्यांना या खाणी करता याव्या म्हणून हा प्राधिकरण सुरू केलेला आहे. तो पहिल्यांदा रद्द केला पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे. दुसरी मागणी ही की ज्या ठिकाणी ग्रामसभा नकार देत आहेत त्या ठिकाणी कोणत्याही खाणी प्रस्तावित असतील नसतील त्या रद्द करा. आणि तिसरी मग आपली भूमिका ही आहे की ज्या शेतकऱ्यांची जमीन आज हे पाहत आहेत त्या जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. या जमिनी शासनाने MIDCच्या नावाखाली घेऊ नये, शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये. नगर परिषदेच्या वतीनं आम्ही भेटाळे एरिया एक जनसंवाद यात्रा काढणार आहोत. जनसभा तर त्या गावामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना या सगळ्या कधी कारण तारीख करायची आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती हे सगळं कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जरी इतके मोठे काय नसले की आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणत आहोत. महाराष्ट्र फार समोर आहे. तर दुसरी बाजू ही सुद्धा आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणा महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्याच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रात आहेत. त्याच्यानंतर देशात सगळ्यात आत्महत्यामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र आहे. आणि मुळात आमचं असं म्हणणं आहे की हे जे शेतकऱ्याची आत्महत्या होतात त्या शेतकऱ्याच्या पद्धतीनं परिस्थिती खराब होत आहे. तर सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांना तशा अवस्थेमध्ये आणत आहे की ज्यांना शेती कंटाळून तो शेती विकला पाहिजे. शेतीमधून जर शेतकऱ्याला उत्पन्न मिळाला आणि त्याला जर त्याचा पूर्ण जर होत असेल तर शेतकरी शेती विकणार नाही. त्याची मानसिकता आपल्याला बाबा हे शेती आहे आपल्याला याच्यापासून उत्पन्न मिळतं तो विकणार नाही. आणि म्हणून शेती हे तोट्यात जावं हीच रणनीती या सरकारची आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं असं होत आहे. MSP आपण म्हणतो ते द्यायला तयार नाही सरकार. आज कांद्याचं जे काही टमाटरचं आहे कांदा शेतकरी आपल्या कांद्याच्या पिकावर चालवत आहे ट्रॅक्टर आम्हाला बरोबर भाव मिळत नाही. सर्व गोष्टी आहेत. तर मुळात या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही डाव्या पक्षाच्या विरोधात आणि 3 कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि सरकारला ते मागे करायला आहोत. त्याच्यामध्ये डाव्या पक्षाचे विरोध आणि डाव्या पक्षाच्या त्याच आधारे आम्ही त्याच्यामध्ये हे आंदोलन केलं आहोत. या अमोलजी, भेंडाळा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी जमीन देणार नाही असे आंदोलन केले होते, परंतु ते हेमंत जंबेवार यांनी काही लोकांना धरून आम्ही लीजवर द्यायला तयार आहोत, भाडेपट्टी कराराने द्यायला तयार आहोत, याच्यावर आपली काय भूमिका आहे? काही यादी वगैरे दिली का शेतकऱ्यांची? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्योगांना जमीन द्यायला तयार. द्या ना, तुमच्या नावाने 7/12 असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यांच्या नावाने 7/12 नाही आहे. तुमच्या नावाने 7/12 असेल तुम्ही द्या. तुमच्या नावाने जमीन नाही तिथे तुम्ही कोणाची जमीन शेतकरी भाड्यानं द्यायला तयार आहोत. सरकारने सुद्धा एक विद्युत म्हणजे ते सोलर विद्युत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 30 वर्षाच्या लीजवर जमीन भाड्याने घेण्याची तरतूद आहे. त्यांना म्हणा तुम्ही उपलब्ध करून द्या कारण जिल्ह्यामध्ये तसे आहेत नाही. रामनाथजी, नाही जमीन. भारत सरकारने 2015मध्ये जो कायदा केला त्याला अनुसरून खनिज प्रतिष्ठान जी संस्था स्थापन केली आहे ज्याचं म्हणणं आहे ना नफा ना तोटा, त्यानुसार आम्ही जिल्ह्याचा विकास करू असं भारत सरकार म्हणतं. त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने ही भूमिका स्पष्ट करून जिल्हा खनिज निधी प्रतिष्ठान असं स्थापन केलं आहे. परंतु त्या अंतर्गत ज्या खाण प्रभावित क्षेत्रामध्ये तो निधी खर्च व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. तर आपण डावी आघाडी म्हणून काय मुख्य भूमिका बजावली? खरं तर आता आम्हाला खाणी नको म्हटल्यावर आम्ही काही त्याच्यापासून मिळणाऱ्या निधीबद्दल बोलावं हे काही उचित नाही. पण जर उत्पन्न मिळालेलंच असेल तर तो इफेक्टेड एरियातच खर्च झाला पाहिजे.
पण आता काय आहे, योगायोगानं इफेक्टेड एरियामध्ये यांचे कार्यकर्ते नाही आहेत. नाही, आता आपण सगळीकडे पाहतो. बरोबर आहे, तो हा. निधी वेगवेगळे पॉवरफुल लोक आपली पॉवर वापरतात आणि आपल्या ताकदीच्या जोरावर तो निधी घेऊन जातात. मुळात कायद्याची बाब बघितली तर ती त्याच भागामध्ये खर्च झाली पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची अपेक्षा किंवा आमची मागणी राहील की जो निधी आज DMF कडे आहे तो DMF चा सगळा निधी त्या जो इफेक्टेड एरिया आहे तिथेच ते गेलं पाहिजे. असं तर होत नाही आहे ना की इथला गडचिरोली जिल्ह्याचा निधी इतर ट्रान्सफर होत आहे. हो, त्यावर- झालेला आहे यापूर्वी सुद्धा. हा, हा. त्याच्यामुळे तर एक जिल्हा नियोजन अधिकारी बदलला त्याच्यावर अगोदर. यावर आपली भूमिका काय असावी असं माझं म्हणणं आहे. आमची भूमिका आहे की हे सगळे भ्रष्टच आहे, ईडीने इथे लक्ष घालण्याची गरज आहे. पण आता ईडी पण त्यांच्या इशाऱ्यावर काम करते, हे आमचं दुर्दैव आहे. रामदासजी, काही कंपन्यांचे हस्तक अनेक सरकारी विभागांमध्ये काम करताना आढळले. काहींनी बोगस जमिनीचे ठराव लावून लोकांच्या बळजबरीने जमीन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध केला असता आपले राजभाऊ बनसोड आहेत, त्यांच्यावर काहीतरी गुन्हे वगैरे दाखल केले होते. त्याच्याबद्दल आपली काय? आता कोणत्या विभागात कोण काम करते ह्याच्याबद्दल बोलणं कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की मी सुद्धा अनेक कार्यालयामध्ये जातो तेव्हा मला बसायला खुर्ची देतात. कोण बसून आहे म्हणून काही काम होत आहे हे बोलण्यामध्ये फार मला तर ते वाटत नाही. पण सेटिंग लावून प्रशासनातले लोक ह्या चोरांना मदत करतायत एवढं मात्र तुमचं म्हणणं खरं आहे. आणि राज बनसोड यांच्यावर जी काही कारवाई झाली होती तिचा आम्ही त्याही वेळेला निषेध केला. आज सुद्धा आम्ही निषेध करतो या सगळ्या घटनेचा की जे कार्यकर्ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांच्यावर कंपनी, त्यांचे दलाल हे मिळून प्रशासनाला हाताशी धरून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतायत. माझ्यावर असतील, डॉक्टर साहेब आहेत, चौडे साहेब आहेत, मारकवार आहेत, आम्ही सगळे स्टेटस लोक आहोत. मी तर महिन्यातले 4-5 दिवस माझे तर तिकडे कोर्टातच जात आहेत. लेटेस्ट माहिती अशी याच्या 8 दिवसाआधी ज्या आमच्या केसमध्ये जे लोक होते ते आले होते कलेक्टर ऑफिसला, नेमक्या त्याच लोकांच्या सातबाऱ्यावर MIDCचं नाव चढलं. त्यांना माहिती मिळते, त्यांनी मला ते पाठवले सातबारे सरांनी मला. त्यांना पैसा पण दिला का त्यांनी? नाही, अजूनपर्यंत भेटला नाही म्हणे. तो जेव्हा 8 दिवसाआधी आला होता त्यांना तेव्हा गरज तसं सांगत होता की त्याच्या खात्यामध्ये पैसा आला असेल ना? नाही आला. आता ते SDM कडे कदाचित नाही, आम्ही असं ऐकलं बा फेरफारमध्ये नाव चढायच्या अगोदर त्यांच्या अगोदर खात्यामध्ये त्यांनी पैसे टाकले आणि नंतर फेरफार चढवला असं ऐकलं. नाही, त्याच्यातले म्हणजे ते जवळपास 35 लोक होते. त्याच्यातले 8-10 लोक तर पहिलेच सरेंडर झाले. त्यांना कदाचित ते आलं असेल, पण जे ठाम होते की नाही द्यायचे त्यांचे मग त्यांनी MIDC म्हणून चढवला आणि मग त्यांना पैसे द्यायचे होते. म्हणजे MIDCला पहिले जाईल जमीन आणि नंतर ती तिकडे ट्रान्सफर होईल. म्हणजे सरकार जमीन घेऊन देत आहे. हो, कंपन्यांना अरे तुझ्याकडे असं आहे, जागा MIDC कोणाला देईल हा, तो MIDCचा निर्णय आहे. पण कब्जा लाईट मेटल करत आहे. ठरलेलंच आहे ना ते, तो जे कोणाला द्यायचे आहे ते. तो ऑलरेडी त्यांना अलर्ट झालेला आहे. म्हणजे ती डायरेक्ट जसं उद्योगाला जायला पाहिजे शेतकऱ्याकडून, तर तसं नाही होत आहे. मग ते शेतकरी मजूर तेवढं मोडला जायला लागेल ना. काही सरकारी रेटमध्ये घेत आहे, सरकारच त्यांचं आहे ना. मुख्यमंत्रीच दावणीला बांधलेले आहेत. अशी गोष्ट. बरोबर आहे. कंपनी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.